जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शुभो करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती। खरं तर आत्ताच मुंबई जिल्हा पोलीसचा रिझल्ट लागला, चालक पोलीसचाही रिझल्ट लागला आणि कारागृह पोलीसचाही रिझल्ट लागला। त्याच्यामध्ये या महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांच्या अंगावरती एक खाकी आली। त्या सर्वांना सर्वप्रथम मी शुभो करिअर अकॅडमीकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि जे मुलं आता सध्या 1-2 मार्कामध्ये बाहेर पडलेत किंवा वेटिंगला राहिलेले त्यांचंही मी येणाऱ्या भविष्यामध्ये जी पोलीस भरती लागणार आहे त्या भरतीसाठी तुमचं एक आगाऊ अभिनंदन करतो। खरं तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आपण बघत असेल की बरेच मुलं आता सध्या विचारात आहेत की नवीन पोलीस भरती कधी लागेल, नवीन पोलीस भरती कधी लागेल। ज्यावेळेस मुंबईचा मेरिट लागण्यापूर्वी एक परिपत्रक आलं आणि काही जिल्ह्यांच्या रिक्त पदांचा अहवाल मागवला गेला। त्याच्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांच्या जागा पण आल्या आणि मुंबईच्याही जागा आल्या। मुंबईच्याही 4000च्या प्लस म्हणजे मिनिमम एक 5000 रिक्त पदांचाही मुंबईचाही एक अहवाल मागवला होता। त्याच्यामध्ये 5000 रिक्त पद आहेत असं आपल्याला सगळ्याला माहिती आहे। बरीच मुलं या महाराष्ट्रातली गोंधळात आहेत की सर नवीन पोलीस भरती कधी लागते, नवीन पोलीस भरती कधी लागते। मलाही पर्सनली बरेच फोन आहेत, कमेंट्स आहेत। याच्या आधी पण मी पोलीस भरतीबाबत एक व्हिडिओ बनवला होता, तोही तुम्ही अवश्य बघा। आणि आज पण मी नवीन पोलीस भरतीबाबत एक तुम्हाला काही एक अपडेट आहे ते सांगण्यासाठी आलेलो आहे। त्याच्यामध्ये मग नवीन पोलीस भरती लागेल, कुठल्या महिन्यामध्ये लागेल, किती जागामध्ये लागेल, म्हणजे काय मुलं मागच्या भरतीला वयामध्ये बाहेर पडली होती आणि त्यांना वयाची एक समस्या मोठ्या प्रमाणात एक निर्माण झाली की कोविडमध्ये जे काय 3 वर्ष गेले आपले त्याच्यामध्ये मुलांना वय वाढवून मिळावं ही सर्व महाराष्ट्रातील मुलांची एक अपेक्षा होती। परंतु मागच्या भरतीला फॉर्म सुरू होते त्याच्यामध्येच फॉर्म थांबवून वय वाढवणं किंवा GR हे करणं थोडंसं त्यांना त्रासदायक होतं, म्हणून त्यांनी आपल्याला त्यावेळेस आश्वासन दिलं होतं की आम्ही वय वाढवून देणार आहे। तो एक मुद्दा असेल आणि त्याच्यामध्ये आत्ताची पण जी काही मुलं आहेत त्यांचं ट्रेनिंग किती महिन्याचं होईल किंवा जे काय असेल ते असेल। मग पोलीस भरती लागण्याचे चान्सेस काय आहेत? मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना एक सांगू शकतो की मित्रांनो पोलीस भरती ही 100% येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये 100% पोलीस भरती लागेल। त्याचे कारण काय आहेत मी ते पुढे तुम्हाला सांगेल, परंतु मार्च मध्ये एक कमीत कमी 12,000 ते 15,000च्या यामध्ये पोलीस भरती लागेल। आणि जे म्हणतात की बाबा सर लगेच मोठी भरती झाली आता लगेच कसं काय लागेल, त्यांच्यासाठी मी सांगतो भरती प्रक्रिया ही मार्च आणि एप्रिल ह्या महिन्यामध्येच होती। मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आता जी काही भरती झाली ती थोडीशी एक पावसाळ्यामध्ये झाली, त्यांना घेणं गरजेचं होतं निवडणुकीच्या अनुषंगानं, त्याच्यामुळे त्यांनी ती पार पडली। परंतु आता मार्च मध्ये परत नवीन पोलीस भरती लागते आणि मोठ्या प्रमाणात भरती लागते। मार्च पासून म्हणजे 2024-25 ची भरती असेल मार्चला जी सुरू होणार आहे ती तिथे एक 12 ते 15,000 या दरम्यान तिथं पदं लागतील। काही जिल्ह्यांची पदही रिक्त पदं आलेली आहेत। त्याच्यामध्ये बरेच नवीन पोलीस स्टेशन उभा आहेत, नवीन मुख्यालय उभा आहेत, तिथेही मनुष्यबळाची गरज आहे। आपण लक्षात घेतलं की वाढती गुन्हेगारी आणि ज्या काही ह्या वाढणाऱ्या गोष्टी आहेत किंवा वाढते पोलीस स्टेशन असतील, जे मुख्यालय असतील त्याच्यामध्ये त्यांना मनुष्यबळाची गरज आहे, म्हणून एक पोलीस भरती करतील ती। आणि सर्वांना माहित असेल की 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळावा आहे, त्याच्या अनुषंगानं पण ते मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया करणार आहेत। कमीत कमी 15,000 म्हणजे 12,000च्या आणि 15,000च्या मध्ये पदं लागतील। दुसरा वयाची गोष्ट असेल तर वयही तुम्हाला वाढून भेटेलच भेटेल, 100% वय वाढून भेटेल। असं आपण सर्वजण एक सरकारकडून आपण एक विनंती करूया आणि ते वय वाढवून देतील ही अपेक्षा आहे। तुम्ही नुसती कागदा आली नुसतं GR आला म्हणून तुम्ही काय मग सर भरती कधी लागेल, मग भरती लागल मग आम्ही कधी तयारी करू। तुम्हाला माहिती असेल की मार्च, एप्रिल, मे आणि जून या 4 महिन्यामध्ये एक पेपरमध्ये न्यूज आली होती, जून जुलै पर्यंत त्यांनी डेडलाईन दिली, म्हणजे जून जुलैला मुलांना ते जॉईन करून घेणार आहेत। जे आत्ताची जी भरती झाली जी किंवा जी आत्ताची जी काही प्रोसेस झाली ती थोडीशी स्लो प्रोसेस झाली, का तर ही निवडणूक किंवा ह्या पावसाळा बघून थोडीशी प्रोसेस स्लो झाली। परंतु जी आत्ताची जी भरती होते ते एकदम स्पीडने भरती होणार आहे। स्पीडने भरती होणार म्हणजे समजा एक मार्च म्हणजे तुमची अर्ज भरायची सुरू केली तर तिथून पुढे तुम्हाला 25 ते 30 दिवसाचा अवधी देईल। मार्च हा अर्ज भरण्यामध्ये गेला तर एप्रिल हे तुमचं ग्राउंड होईल। एप्रिल एका महिन्यामध्ये पुष्कळ झालं, एका महिन्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे ते ग्राउंड घेतील। जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते तुमचा पेपर घेईल आणि जुलैच्या शेवटच्या महिन्या म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये ते तुमचं फायनल मेरिट पण लावतील। आणि ज्यावेळेस जुलैचं मेरिट लागेल त्यावेळेस जी आत्ताची जी काय बॅच आहे मुंबई सोडून जे काय महाराष्ट्रातील विद्यार्थी ट्रेनिंग सेंटरसाठी गेलेत त्यांचंही असं ऐकण्यात येते की त्यांचंही 6 ते 6.5 महिन्याचं ट्रेनिंग करून घेणार आहेत ते, तोपर्यंत तेही पास आउट होणार आहेत। म्हणजे ते पास आउट झाले की महाराष्ट्रातील सर्व ट्रेनिंग सेंटर खाली असणार आहेत, म्हणजे तुमचे जुलैमध्ये तुम्हाला जॉईनिंग करून घेतील आणि लगेच तुम्हाला ते ट्रेनिंग सेंटरसाठी पाठवतील। हेही तुम्ही लक्षात ठेवा।
आणि 9 महिन्याचं ट्रेनिंग काय त्यांचं मला असं वाटतं की एक माहितीनुसार किंवा एक बऱ्याच लोकांच्या तोंडातून येते की 9 महिन्याचं ट्रेनिंग नाही होणार. जे आता मुलं आता जे ह्या बॅचला ट्रेनिंगला गेले त्यांचं 6 ते 7 महिन्याचं ट्रेनिंग होईल. म्हणजे आता त्यांचं कमीत कमी 4 महिन्याचा कालावधी त्यांचा संपलेला आहे ट्रेनिंगचा. राहिले 3 महिन्याची. 3 महिने जर राहिले तर बघा आपण आपली प्रोसेस जर आपली मार्चमध्ये सुरू झाली तर आपली 3 महिन्याची प्रोसेस असणारच आहे. त्याच्यामुळे कुणीही भरतीची वाट न बघता तुम्ही तुमची तयारी ठेवा. अभ्यासामध्ये लक्ष ठेवा, ग्राउंडमध्ये लक्ष ठेवा आणि जे ह्या वर्षी 2, 3, 4 मार्कात बाहेर पडले त्यांच्यासाठी मी खास करून सांगतो की बाबांनो तुम्ही कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही डोक्यात न घेता गोष्टी तुम्ही फक्त तुमच्या प्रॅक्टिसवरती लक्ष ठेवा. तुम्ही तुमच्या अभ्यासावरती लक्ष ठेवा. भरती ही आपलीच असणार आहे. जे आपण 2-3 मार्कामध्ये बाहेर पडलो, जे 5-6 मार्कामध्ये आपण बाहेर पडलो, का बाहेर पडलो हे थोडंसं लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती ह्या वर्षी काम करा. जर का कोण रिटर्नला कमी असेल त्यानं रिटर्नवर फोकस ठेवा. जर का कोण ग्राउंडला कमी पडला असेल त्यांनी ग्राउंडवर फोकस ठेवा. म्हणजे जे मागच्या वर्षी घडलं ते येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्यासोबत घडणार नाही ही मी अपेक्षा करतो. आणि अजून काय कुणाला माहिती पाहिजे असेल, अजून काय कुणाला अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक देतोय. त्या टेलिग्रामवरती आपण नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा ह्या महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्यांसाठी जे आपण मोफत सराव पेपर टाकतो त्याचाही तुम्हाला एक फायदा होईल. आणि दर आठवड्यातून म्हणजे 2 दिवशी आपला पेपर होतो. बुधवारचा आणि शनिवारचा 100 मार्काचा पेपर होतो. तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही मोफत स्वरूपात टाकतो. त्याचा तुम्हाला फायदा होईल म्हणून तुम्ही ते टेलिग्राम लिंक पण जॉईन करा. आणि अजून कुणाला कुठल्या गोष्टीबाबत माहिती पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट सांगा किंवा माझा पर्सनल नंबर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मला पर्सनली फोन केला तर चालेल. ठीक आहे. जय हिंद. भेटूया लवकरच.